इतिहास इयत्ता 6वी धडा क्रमांक 2 प्रागैतिहासिक काळचे सर्व प्रश्नांची उत्तरे कसे लिहावे हे पाहणार आहोत. चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आ. नावे लिहा. 1. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. उत्तर दख्खनचे पठार. 2. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. उत्तर मध्य भारतातील विस्तृत पठार. 3. लिपींचा उगम किंवा विकास झालेला न होता ते काळ. उत्तर प्रागैतिहासिक काळ. 4. दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक. उत्तर B.P. बोपार्डीकर. बा. योग्य जोड्या जुळवा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 2 आ. खालील तक्ता पूर्ण करा. क्रमांक, वैशिष्ट्ये, मध्यश्मयुग, नवाश्मयुग. उत्तर याप्रमाणे लिहा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 2 बा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1. जोरवे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. उत्तर चूक. दुरुस्त विधान, दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. 2. नेवासा येथे जोरवे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. उत्तर चूक. दुरुस्त विधान, जोरवे इथे जोरवे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. 3. उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 3 आ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. उत्तर नवाश्मयुगात मानवाने भटकंतीचे जीवन सोडून एका ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. त्याने शेती व पशुपालन सुरू केले. प्रश्न क्रमांक 2. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आणि त्याचे उत्तर याप्रमाणे लिहा. प्रश्न क्रमांक 3 बा. खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. प्रश्न 1. पुराश्मयुग. उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. 2. मध्याश्मयुग. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. जर नवाश्मयुगीन मानवने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते. कारण 6 उत्तर द्या. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 2. नवाश्मयुगात कोणकोणते तंत्रज्ञान विकसित झाले त्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, उत्तर याप्रमाणे लिहा. प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी
कोणकोणत्या जीवन आवश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्या? उत्तर: 1. वीज व पाण्याची सोय असावी. 2. परिसर स्वच्छ, सुरक्षित व प्रदूषण मुक्त असावा. 3. शाळा, दवाखाना व बाजार जवळ असावा. 4. रस्ता व वाहतुकीची सुविधा असावी.